नाही, पंढरपूरला येऊन समजून घ्यावं लागेल. पूर्वीचे काही आराखडे मी बघितले होते, ते आराखडे कुठेतरी 300-400 कोटी रुपयाचे होते. आत्ताचे आराखडे बघितलं तर 3-4 हजार कोटीवर ते गेलेले आहेत. मग हा पैसा का वाढवला गेला? जसं की तुम्ही नाशिकला जर आता गेलात महाकुंभ, तिथं 2200 कोटीचे रस्ते हे आत्ता करण्यात आलेले आहेत आणि त्या 2200 कोटीमध्ये 500 ते 600 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे. त्यामुळे आपण जिथं सामान्य लोक जिथं विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिथं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना लोकांना विश्वासात न घेता खर्च करून त्यातून जर पैसा काढला जात असेल तर हे योग्य नाही. आमचं मत आहे काम झालं पाहिजे. लोकांना विश्वासात तुम्ही घ्या. लोकांचं जो काही तिथं नुकसान होतं आहे त्याची चांगली भरपाई तुम्ही तिथं द्या आणि मग चांगली भरपाई देऊन मग त्यांना कुठंतरी तुम्ही दुसरीकडे पुनर्वसन त्यांचं करा, जिथं त्यांचा जो काही पारंपरिक बिझनेस होतो हा चालला पाहिजे. पण तिथं काही प्रमाणात असं दिसतंय काही लोकांचे वाडे तसेच ठेवण्यात आले आणि काही लोकांचे तोडण्यात आलेले आहेत. मग तोंड बघून ते केलं गेलं आहे का? हे सगळं कुठं ना कुठेतरी बघून विरोध नाही, झालंच पाहिजे. पण त्याच्यात एक तर भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आणि मोबदला देत असताना सामान्य लोकांना खूप चांगला मोबदला जर दिला गेला आणि त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन जर केलं गेलं तर नक्कीच आपण स्वागत करण्यासारखी ही गोष्ट आहे.